नमस्कार मैत्रिणी, मी अर्चना फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुमचे स्वागत करत आहे. चला तर आपण सुंदर अशी नऊवारी साडी किंवा खणसाडी चोळी डिझाईन आपण बघणार आहोत. हे बघा, मी शोल्डर घेतलेला आहे 5.25, गळा घेतलेला आहे 2.25 इंच, घडी आहे 10.5ची आणि उंची आहे 13.5 इंच. तर ब्लाऊजचा आपण गळ्याची उंची घेत आहोत 10 इंच, आडवे आपण माप घेत आहोत 3 इंच आणि याचा आपण बॉक्स आखून घेणार आहोत. हे बघा अशा प्रकारे. आणि खाली एक आपण 2 इंच गळ्याला आपण वाळवून घेणार आहोत. त्या वरच्या ठिकाणी आपला काट येणार आहे आणि याचा आपण बॉक्स आखून घेणार आहोत व्यवस्थित असा. हे बघा अशा प्रकारे. आणि आता गळ्याचा आकार आपण देऊन घेणार आहोत. हे बघा, गळ्याचा आकार आपण व्यवस्थित असा आखून घेतलेला आहे. आता तो दुसऱ्या बाजूला गळ्याच्या अस्तरची पलटी करून, हे बघा दुसऱ्या बाजूला आपल्याला गळा उमटलेला आहे तो आपण आखून घ्यायचा आहे. हे बघा, आपण गळा आखून घेतलेला आहे. आता हे ब्लाऊज पीसचे कापड घ्यायचे आहे, त्याच्यावर हे अस्तरचे कापड ठेवायचे व्यवस्थित असं आणि त्याला शिलाई घालून घ्यायची आहे व्यवस्थित. हे बघा, चारी बाजूने आपण गळ्याला व्यवस्थित अशी शिलाई घालून घेणार आहोत. हे बघा अशा प्रकारे तुम्ही ही डिझाईन चोळी ब्लाऊज किंवा नऊवारी साडी जर असेल आपली तर त्याला पण तुम्ही बनवू शकता. आणि हे बघा, गळा आतल्या बाजूने अशा प्रकारे आकाराबरोबर कट करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत गळ्याला. टिपकट होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. आपण जो दिली होती गळ्याला ती. आता हे बघा, आतल्या बाजूला हे बघा आपली शिलाई आलेली आहे आणि अस्तरवर आपण हे बघा अशा प्रकारे दापटीप घालून घ्यायची आहे. म्हणजे जरी कॅनव्हास नाही जरी आपण लावलं तरी पण व्यवस्थित अशी गळ्याला आपल्या फिनिशिंग येते. हे बघा, खूप छान असा गळ्याला फिनिशिंगला आपला ब्लाऊज येतो. आणि आता गळ्याला शिलाई घालून घ्यायची आहे. हे बघा, चारी बाजूने अशा प्रकारे आपण गळ्याला शिलाई घालून घेणार आहोत. हे बघा, आपली पूर्ण गळ्याला आपण शिलाई घालून घेतलेली आहे व्यवस्थित अशी. आता हे बघा, चारी बाजूने अस्तर बरोबर आपण शिलाई घालून घ्यायची आहे. हे बघा, पूर्ण शिलाई घालून घेतलेली आहे आपण. आणि राहिलेले ब्लाऊज पीसचे कापड हे अस्तर बरोबर कट करून घ्यायचे. हे बघा, कट करून घेतलेले आहे आपण राहिले. आता हा ब्लाऊजचा काट घ्यायचा आहे पिसाचा. त्याचे वरच्या बाजूला हे बघा, वरच्या बाजूला 2 इंच आणि हे बघा अशा प्रकारे टक्स देऊन घ्यायचा आहे. आपण थोडासा मोठा काट होता त्याच्यामुळे कट करून घेतलेला आहे. जेवढी डिझाईन होती तेवढेच ठेवलेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे तिरपा असा टक्स देऊन घ्यायचा आहे आपण जसं ब्लाऊजला देतो तसं. हे बघा, आपण आता हे व्यवस्थित बसते का ते पाहून घ्यायचं आहे. हे बघा, व्यवस्थित बसत आहे. आता एक अस्तर घ्यायचं आहे. अस्तरवर आपण जे आकार देऊन घेतलेला होता जो काटाला टक्स देऊन घेतलेला ते हे बघा अशा प्रकारे ठेवून द्यायचे आणि त्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि हे बघा, वरच्या बाजूचे अस्तरचे कापड राहिलेले कट करून घ्यायचे. तो टक्स पण होता तो जास्तीचं कापड ते कट करून घ्यायचे आणि मध्ये कट देऊन घ्यायचा आहे कोपऱ्याला. आणि हे बघा अशा प्रकारे शिलाई घालून घ्यायची आहे. ते सरळ करून घ्यायची आहे काटाची बाजू आणि त्याला आपण शिलाई देऊन घेणार आहोत. तर मैत्रिणी, आपण आपल्या चॅनलवर खूप छान छान असे व्हिडिओ पाहणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. आणि हे बघा, मध्यभागी एक आपण शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि हे बघा, चारी बाजूने पण आपली शिलाई देऊन घ्यायची आहे आपण. आता राहिलेल्या अस्तरचे कापड व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि ते हे बघा व्यवस्थित असं ब्लाऊजच्या गळ्याच्या आकाराबरोबर ठेवून द्यायचं आहे आणि याला आपण शिलाई घालून घ्यायची आहे. हलू नये म्हणून आपण अगोदर
याला टाचण्या लावून घ्यायचे आहेत, कारण की हललं नाही पाहिजे ते बाजूला. हे बघा अशा प्रकारे चारी बाजूने आपण शिलाई घालून घ्यायची आहे. हे बघा आपण टाचण्या काढून घेतल्यात. आता हे बघा मी थर्माकोलचे बॉल घेतलेले आहेत आणि एक चौकोनी तुकडे घेतले, त्याच्यात ते थर्माकोलचे बॉल ठेवायचे व्यवस्थित असं. हे बघा आता आपल्याला पोटली बटन तयार करायचे आणि त्याला दोरा गुंडाळून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे आपण सर्व पोटली बटन तयार करून घेणार आहोत. हे बघा आपण पोटली बटन तयार करून घेतलेले आहेत. ते कट करून घ्यायचे आहेत. खालच्या बाजून थोडंसं कापड ठेवायचं आहे, बाकीचं कट करून टाकायचं आहे. हे बघा आपण कट करून घेतलेले आहेत आणि ते आपण गळ्याला बसून, हे बघा मी गळ्याला एक बाजू असलेला दाब बसवून घेतलेला आहे, त्याच्यामुळे आपलं पोटली बटन बसवाय खूप सोपे जात आहे. हे बघा आपला दाब आहे तो एका बाजूचाच आहे. हे बघा एक एक करून आपण गळ्याला आपण पोटली बटन बसवून घेणार आहोत. हे बघा एकीकडचं दाब असल्यामुळे आपल्याला खूप सोपे असे पोटली बटन बसवायचं जात आहे. हे बघा अशा प्रकारे पोटली बटन बसवून घ्यायचे. हे बघा आपले पोटली बटन बसवून झालेले आहेत. तर मैत्रिणींनो कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नंतर हे बघा एक आपण पट्टी घेतलेली आहे, त्याला दुमड घालून आपण शिलाई घालून घ्यायची आहे आणि ती पट्टी आपण पाटीला जोडून घ्यायची आहे. बघा पाटीला पट्टी आपण जोडून घेतलेली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा खूप छान अशी डिझाईन आहे आपली. धन्यवाद.